तर मंडळी बघा, आपलं सोमनाथ भाऊच्या दावणीला शर्यतीचं खोंड आहे. जर तुम्हाला घ्यायचं असलं तर बघा, त्याला किंमत वगैरे विचारू. एकदम भारी आहे. हे अशा पद्धतीने खोंड आहे. तुम्हाला जर शर्यतीचं काय किंमत सांगतो सोमनाथ भाऊ? 51,000. बघा, पळलेला आहे का कधी घरी? नाही का? तर बघा, तुम्हाला जर लागत असेल तर शर्यतीसाठी तर आपले सोमनाथ भाऊ यांच्याकडे मिळेल. तर सोमनाथ भाऊ, तुमचा नंबर द्या ना. 8605 59 90 36. तर ठीक आहे, बघून घ्या. हा ना, हा. हे असं खोंड आहे. तुम्हाला जर लागत असेल संपर्क नंबर दिलेला आहे, त्यांना कॉन्टॅक्ट करा. मंडळी, आज आपण वार गुरुवार बोदेगाव बैल बाजार सोमनाथ भाऊची दावण कायम बघत असतो. तर ही जोड आहे. ही एक आहे ना? आणि एक विकलाय ना? एक विकलाय. कुठला विकलाय? घेणारे कुठले ते? हे श्यामले शकते. असं आहे. तुम्ही घेतला का? तुम्ही घेतला का? तर बघा, हे एक दाताला कसं होतं? आदत आहे का? तुम्ही घेतला का? असं आहे का? कसं जाय आपल्या शेतीसाठी घेतला का? शेतीसाठी घेतला. जोड आहे लावायचे का? घरी जोडी आहे का? तर बघा, आपले शेंबडेचे शकट्यावरून आलते घेण्यासाठी शेतकरी. तर आवडला का? आवडलं म्हणून घेतला. काय फसलं नाही ना? नाही नाही, अजिबात अजिबात नाही. सगळं बोली झाली का? हा, सगळी बोली झाली. पैसे कसं काय म्हणजे उधारी होय का? उधार म्हणजे निम्मे पैसे आज द्यायचे, निम्मे आज 8 दिवसांनी. असं आहे का? तर बघा, हे वासरू गेले. सोमनाथ भाऊ, किती किंमत सांगितली बरं? याची सांगार 35 सांगितली, पण 26,000 दिला. सकाळ सकाळ देऊन टाकला. भावाने टायमाला मुद्द्याला पैसे देऊन टाकले. बरं बरं. बघा, सोमनाथ भाऊकडे असे वासर मिळत असतात कायम, आणि शर्यतीचे पण मिळत असतात. तर आज हिची बोनी झालेली, तर हे शिल्लक आहे. हा शिल्लक आहे. तर बघा, हे जोड काय कसे दाताला? हे आदत 2 दात आहेत. आदत 2 दात आहेत. काय किंमत सांगतात? ते सांगार 65,000. सांगायला 65,000. तर दाताला कसे आहेत? आदत 2 दात. तर कमी जास्त होईल ना? हा, व्यवहाराला बसले. तर हा शर्यतीचा आहे शिल्लक. बघा, ह्यो काय गेला नाही, पण फोन आले असणार 100%. तर अजून पण हे तुम्हाला जर लागत असेल तर काय किंमत सांगते? तर त्याची सांगायला 51,000. 51,000 किंमत आहे. बघा, कमी जास्त होईल ना? हा, व्यवहारात बसले कमी जास्त. बघा, हे वासरू अजून शिल्लक आहे. मंडळी, तुम्हाला जर लागत असेल तर लवकरच संपर्क करा. सोमनाथ नंबर द्या. 8605 59 90 36. तुमच्या लाईव्हच्या माध्यमातून आमचे मध्ये 3 बैल विकलेले. एक लातूरला गेले, 2 एक याला गेला, नगरला गेला. असं आहे का? बरं, ठीक आहे. शिल्लक आहे. बघा, बैलगाडीवाले प्रेमीवाले तुम्हाला जर लागत असेल तर लवकर संपर्क करा.